तुमचं तुम्ही बसा आता माझ्यासोबत कुणीच नका येऊ। छोटे छोटे विषय आहे जसं की भावना फार मोठ्या खास करून जास्त काही शेतकऱ्यांच्या मला रस्ता नाही, काही गावात शेड नाही, काही गावामध्ये 7/12ला नोंद आहे तुमचं मला काय मीटिंगमध्ये सुद्धा सांगायचं दुकानात बघितले काही बियाण्याच्या बॅगावरचे बियाणे आहेत ते त्याच्यावरला बी अडचण। काही एक वाहनमध्ये कसं आहे सर, जे म्हणजे जास्त चालते त्या वाहनमध्ये तसं गेट बसून घेतलं। मग आता त्या नाल्यानं पूर्वी जात होते ना, ते नाला बंदच झाला, तिथून जात होते पण त्यांनी यावर्षी। नमस्कार, मी बाळू जनार्दन दौड, राहणार कृष्णापूरवाडी, कोलठाण, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आज आमच्या गावामध्ये जिल्हाधिकारी साहेब आले व त्यांनी गावकऱ्याच्या सर्व समस्या बांधावर येऊन जाणून घेतल्या। तसेच शेतकऱ्याच्या रस्त्याच्या समस्या, शेतीविषयक बी बियाणे, खते, औषधे, खते लिंकिंगच्या समस्या या सर्व जिल्हाधिकारी साहेबांनी जाणून घेतल्या व आम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व सर्व समस्या सोडवण्याची ग्वाही दिली। आणि येणाऱ्या काळामध्ये वीज पुरवठा, जे लिंकिंगचे खते, वाढीव दरामध्ये जे दुकानदार विकतात त्याच्यावर निश्चितपणे जिल्हाधिकारी साहेब कारवाई करणार ही आम्हाला शाश्वती दिली। आणि जिल्हाधिकारी साहेबाच्या या येण्याने सर्व शेतकरी खुश झाले व सर्वांना याचा फायदा होणार। सिंग बोगरे, कृष्णापूरवाडी। कलेक्टर साहेब आमच्या बांधावर येऊन पाणी केली याबद्दल त्यांचे नमस्कार सर, मी जयसिंग भाऊलाल बोपरात, गाव कृष्णापूरवाडी। आमच्या बांधावर आज कलेक्टर साहेब आलेले, त्यांनी आम्हाला पूर्णपणे ठामपणे विचारलं अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावरी असं नाव देऊन आम्ही एक उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवतोय। प्रत्येक तालुक्यातील अधिकारी हे त्या तालुक्यातील शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात तक्रारी किंवा अडचणी घेऊन येण्यापेक्षा आपण त्यांच्या बांधावर जाऊन काय अडचणी आहेत आणि खत विक्रेते किंवा बँकेचे अधिकारी जे सर्व काही व्यवस्थित चाललंय असा रिपोर्ट देतात तो खरा आहे की खोटा याची खातरजमा करण्यासाठी आणि प्रत्यक्ष शेतीवर जाऊन शेतकऱ्यांचा रस्ता असेल, शेतकऱ्यांची फेरफार किंवा महसुली प्रकरणं असतील, बी बियाणे असतील, खतं असतील किंवा पीक कर्ज, हे जे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत या विषयासंदर्भात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांमध्ये फिरतो आहोत। काल जवळजवळ 1000 शेतकऱ्यांच्या मुलाखती आमच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आहेत। प्रत्येक तालुक्यात किमान 10 अधिकाऱ्यांनी प्रत्येकी 10 शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुलाखती घ्यायचं ठरवलेलं होतं। एक 10-15 प्रश्नाची प्रश्नावली तयार करून दिलेली आहे, तुम्ही बघितलं, आता आम्ही लिहून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत इतर प्रश्न पण आम्ही लिहून घेतोय आणि लगेचच या अहवालानंतर आमच्या स्तरावरचे जे प्रश्न आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पूर्ण करतो आहोत। यामध्ये शेतीचा रस्ता, पीक कर्ज वेळेवर न मिळणे, बँकेतले लोकांची वागणूक चांगली नसणे किंवा खताच्या बाबतीमध्ये युरियाचं शॉर्टेज असणे किंवा बऱ्याच ठिकाणी काही दुकानदार लिंकिंग करत आहेत अशी पण तक्रार आलेली आहे। काही ठिकाणची फेरफार काही शेतकऱ्यांची प्रलंबित आहेत। तर हे सर्व प्रश्न पुढील 1 महिन्यामध्ये आम्ही मार्गी लावणार आहोत। जे आमच्या जिल्हा प्रशासन स्तरावरचे आहेत ते आम्ही निकाली काढू, जे शासन स्तरावर मदत लागणार आहे ते आम्ही शासनाकडे कळवू।